आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित फादर जॉन्सन, फादर जेम्स, फादर प्रकाश, सहमता, कार्यक्रमाचे अध्यक्ष पॉल, सत्कार मूर्ती, कॅथरीन मॅडम, मिल्मा मॅडम, तसेच आमचे मित्र बावतीस आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ व श्रेष्ठ. मी इतका काही मोठा नाही आहे की तुमच्यासमोर काही बोलू शकेन, परंतु माझे मित्र आणि संघटनेचे धडाडीचे अध्यक्ष बावतीस यांचा आग्रह होता की तुमचा शिक्षण क्षेत्रातील अनुभव पाहता तुम्ही आजचा तरुण व त्यांच्यासमोरील काही ज्या समस्या आहेत याविषयी आपलं मनोगत व्यक्त करावं म्हणून. फादर जॉन्सन हा संघटनेचा जो अध्यक्ष आहे त्याला बघून मला असं वाटते की हा अध्यक्ष युवा संघटनेचा आहे की ज्येष्ठ नागरिक संघटनेचा आहे तेच कळत नाही. आणि त्यांना जी साथ मिळालेली आहेत, मायकल म्हणा किंवा डेक्लन किंग, आय थिंक द फ्युचर ऑफ दिस ऑर्गनायझेशन इज इन द सेफ हँड. आजचा तरुण म्हणजे नवचैतन्य, जोश, उत्साह आणि कुठलाही असा कार्यक्रम असा होत नाही की जो तरुण नसेल तर त्या कार्यक्रमाला मजा देखील होत नाही. आजचे तरुण हे आधुनिक तरुण आहेत, मॉडर्न जनरेशन जी झेन म्हणतात. आणि अलीकडच्या काळात तुम्ही बघितलं असेल की ह्या तरुणांनी आपल्या शेजारील 2 राष्ट्रांमध्ये राज्यक्रांती घडवून आणली, सरकारची उलथापालट केली, असा हा आजचा तरुण आहे. परंतु आजच्या ह्या तरुणाला विविध समस्यांना सामोरं जावं लागत आहे. महाविद्यालयात काम करत असताना इतर महाविद्यालयांशी देखील आमचा संपर्क येतो आणि अनेक अनुभवांना आम्हाला सामोरं जावं लागतं. काय ह्याच्या तरुणांच्या समस्या? तरुण हा काही व्यसनांच्या नादाला आहे तर काही सामाजिक प्रश्नांना झुंज देत आहे. सगळ्यात मोठं व्यसन ते म्हणजे हा मोबाईल. हे फार मोठं व्यसन आहे. 24 तास हा आजच्या तरुणामध्ये मोबाईल हातात असतो. टॉयलेटला गेले तरी पण मोबाईल हातात पाहिजे. जेवायला बसले त्यांचा घास तो मोबाईलवर काय ते रील बघितल्याशिवाय उतरत नाही. इतके हे तरुण वर्ग ह्या मोबाईलच्या अधीन झालेले आहेत आणि रात्रभर 2 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत सोशल मीडियावरती चॅटिंग करत बसायचं, मेसेजेस पाठवायचे, इतर काही कामं त्याच्यावरती चाललेली असतात. मग अशा वेळेला सकाळी उठायला होत नाही. आई वडील जेव्हा उठवायला जातात तेव्हा त्यांना सांगतात आज आमची लेक्चर नाही आहे, आज आमचं हे आहे, उद्या आमचं ते आहे. महाविद्यालयामध्ये 80% उपस्थिती असणे हे अनिर्वाह्य आहे. मग अशा वेळेला डॉक्टरांना पैसे देऊन फेक मेडिकल सर्टिफिकेट आणून आपली 80% उपस्थिती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. एवढंच नव्हे तर इंटरनेटच्या माध्यमातून पॉर्न साईट्सचा वापर केला जातो. अश्लील चित्र बघितली जातात. सोशल मीडियाच्या मार्फत इतरांना ती रात्रभर इतर वेळेला फॉरवर्ड केली जातात. या सोशल मीडियावरती बऱ्याचशा त्यांना वेगवेगळ्या फ्रेंड रिक्वेस्ट येतात आणि अनावधानाने ते ह्याच्या बळी पडतात. त्या फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट केल्या जातात. मग लव्ह जिहाद होतो, मुलींना फसवलं जातं. बऱ्याचशा तरुणांना दहशतवादी कार्यामध्ये सहभागी करून घेतलं जातं. बरेचसे तरुण अजूनही लापता आहेत, त्यांचा पत्ता नाही आहे. इतके दुष्परिणाम या मोबाईलचे या तरुण पिढीला जाणवत आहेत. याचा सकारात्मक वापर आहे. आज आमच्या आपल्या ऑफिसची कामं मोबाईलवर पण होतात, परंतु तरुण त्याचा दुरुपयोग करत आहे. मोबाईल ही एक मोठी समस्या आज तरुणांसमोर आहे. व्यसन म्हणायचं तर साधारणतः मला वाटतं 11वीला एक 17 वर्षापर्यंतची मुलं मुली आमच्याकडे प्रवेश घेतात आणि त्यांच्या बॅगमध्ये, त्यांच्या पर्समध्ये, त्यांच्या खिशामध्ये ई सिगारेट सापडतात. आता फादर ही ई सिगारेट कायद्याने बंधन त्याच्यावर आणता येत नाही कारण त्याच्यामध्ये निकोटीन नाही. तर अशी मुलं कुठेही वॉशरूममध्ये, कॉरिडॉरमध्ये, बाहेर अशी ती ई सिगारेट ओढत बसलेली असतात. हळूहळू मग सिगरेटचं सेवन चालू होतं आणि जिथे ही मोठी महाविद्यालय आहेत तिथे हे ड्रग पेडलर्स असतात. ते बरोबर ह्या विद्यार्थ्यांना हेरतात. सुरुवातीला ड्रग्स फ्री दिली जातात त्यांना त्याची ओढ लागण्यासाठी. एकदा का ती लत लागली तर मग ते पैसे द्यावे लागतात. विद्यार्थ्यांना दिलेली पॉकेट मनी
या व्यसनासाठी पुरेसे पडत नाही. विद्यार्थी चुकीच्या वळणावर जातात, चोरी करायला लागतात. आपल्या इतर सहकाऱ्यांच्या बॅगेतला मोबाईल देखील चोरतात, कारण त्यांना पैशाची गरज असते. कॉलेजमध्ये बरेचसे डे साजरे केले जातात. फ्रेशर्स पार्टी आहे, आज रोज डे आहे, फ्रेंडशिप डे आहे, हे आहे ते आहे. अशा निमित्ताने आपल्या घरी फोटोनाटो सांगून बँड्रा, खार किंवा लोअर परेल, फिनिक्स मिल अशा ठिकाणी जे पब्स आहेत तिथे रात्रभर पार्टीसाठी जातात आणि अशा ठिकाणी दारू, बियर, ड्रग्स याचा वावर असतो आणि मुलं याच्यामध्ये ऑटोमॅटिकली ओढली जातात. ही झाली नशा. तसंच काही सामाजिक इश्यूशी मुलांना सामना करावा लागतो. आता आपलं वसई जसं पाहता मुंबईच्या जवळ आहे. आपल्याकडे बहुतांशी लोक नोकरी कामधंद्यासाठी मुंबईवरती अवलंबून आहेत. त्याचप्रमाणे आपल्या इथे उच्च शिक्षण देणारी अशी महाविद्यालये उपलब्ध नाहीत. मेडिकल असो, इंजिनिअरिंग असो किंवा इतर कुठेही असो. अशा वेळेला मुलांना मुंबईवरती भिस्त ठेवावी लागते. लोकांना नोकरीसाठी मुंबईवरती भिस्त ठेवावी लागते. मुंबईची लोकसंख्या वाढत आहे. आता माझ्या कॉलेजचं उदाहरण द्यायचं झालं तर आमच्याकडे 2 कोर्सेस असे आहेत. बॅचलर इन मॅनेजमेंट स्टडीज अँड बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. हे AICTEच्या अंतर्गत आहेत आणि तिथे ॲडमिशन घेण्यासाठी, प्रवेश घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाची CET देऊन मेरिटवर यावं लागतं. यावर्षी 99.87 ही मेरिट होती, कट ऑफ होती. हजारो मुलांनी आपल्या देशभरातनं अप्लाय केलं. 120 सीट आहेत. प्रश्न असा आहे की हे जग स्पर्धेचं जग आहे. आपल्या मुलांनी कुठे जायचं, हा एक मोठा प्रश्न आपल्या तरुणांसमोर आहे. नोकरीच्या बाबतीत देखील तेच आहे. परप्रांतातून येणाऱ्यांचा सगळा कल मुंबईकडे आहे. मग आपल्या मुलांना नोकरी कशी मिळणार? आणि त्याही पलीकडे एक समस्या अशी आहे की आपल्याकडे करिअर काउन्सिलिंग उच्च दर्जाचं अवेलेबल नाही आहे. 10वी नंतर काय करावं, 12वी नंतर काय करावं, ग्रॅज्युएशन नंतर कुठला पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स करावा की जेणेकरून माझं करिअर घडेल याचं मार्गदर्शन, योग्य मार्गदर्शन दुर्दैवाने आपल्या मुलांना मिळत नाही. त्याचप्रमाणे लोकलचा झिलमिलचा प्रवास, त्यामुळे मुंबईला शिक्षण करणं तितकंच मुलांसाठी आपल्या कठीण आहे. आज मुलांच्या मागण्या वाढलेल्या आहेत. आपण त्यांना पॉकेट मनी म्हणून देतो, ब्रँडेड शूज देतो, ब्रँडेड कपडे देतो, ओके. आणि मुलांच्या गरजा आणि मागण्या इतक्या वाढलेल्या आहेत की पालकांना सुद्धा त्या पूर्ण करण्यासाठी फार कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे. नात्यांमध्ये अस्थिरता निर्माण झालेली आहे. विद्यार्थ्यांना किंवा मुलांना आपल्या कुटुंबाशी, आई वडिलांशी बोलायचं नाहीये, कारण त्यांना आता दिवस मोबाईलवरती चॅटिंग करायची आहे. घरामध्ये संवाद राहिलेला नाहीये. तर वेळ कमी आहे, समस्या खूप आहेत. तुम्ही म्हणाल की मी हा सगळ्या तुम्हाला समस्या सांगितल्या आहेत, तर त्याच्यावरती उपाय काय? उपाय आहे, सगळ्यात प्रथम पालकांनी मुलांशी संवाद साधायला हवा. त्यांचा मोबाईलचा वापर मिनिमम कमी करण्यासाठी त्यांना समजवायला हवं. त्याचबरोबर त्यांचा पॉकेट मनी किती नियंत्रित करता येईल याकडे लक्ष द्यायला हवं. आपल्या गाव पातळीवरती जे काही कार्यक्रम होतात, चर्चवरती जे काही कार्यक्रम होतात, त्या कार्यक्रमामध्ये त्यांना सहभाग घ्यायला लावायला पाहिजे. ज्या दिवशी मिसा चालू असताना ही बाहेर तरुण मंडळी बाहेर बसलेली असते, ती जेव्हा चर्चच्या मध्ये जाईल ना, तेव्हा आपण सगळं जग जिंकलेलं असेल. काळ कठीण आहे, अशक्य नाही. एक काळ असा होता, आजची पिढी 40 आहे, 50 आहे, 60 मध्ये आहे. फादर आणि सिस्टर लोकांचं आपल्या वसईतील समाजासाठी फार मोठं योगदान आहे. त्यांनी शाळा कॉलेजेस ओपन केली, आपल्याला शिक्षण दिलं, धर्म शिक्षण दिलं, सगळ्या नीती शिकवल्या. म्हणून आपला समाज इतका प्रबल आणि सुशिक्षित झालेला आहे. आणि हीच जबाबदारी आज आपल्याला नवीन भावी पिढी घडवण्यासाठी आहे. म्हणून मी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती करतो की आजच्या युवकाकडे लक्ष द्या. याचबरोबर मी जास्त काही बोलत नाही. संघटनेचे अध्यक्ष व संघटनेने मला जी काही संधी दिली आज इथे तुमच्यासोबत मनोगत व्यक्त करण्याची, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद, आभार.